नमस्कार. अर्थशास्त्रामधील पहिल्या प्रकरणामधील चौथा भाग आज आपण पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत विकास अवस्थानुसार देशांचं करण्यात आलेलं वर्गीकरण. विकास अवस्थांनुसार देशांचे करण्यात आलेले वर्गीकरण. अर्थशास्त्राचं वर्गीकरण कसं कसं केलेलं आहे हे दोन भाग यामध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला विकास अवस्थानुसार देशांचं वर्गीकरण आपण पाहतोय आणि विकास अवस्थानुसार देशांचं वर्गीकरण पाहताना जगामधल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी कशाच्या आधारावर वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्याची वैशिष्ट्य सध्या काय आहेत याचा विचार करणार आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाने विकास अवस्थांनुसार देशांचे केलेले वर्गीकरण. तर सुरुवातीला संयुक्त राष्ट्र संघटना ही महत्त्वाची संघटना घेऊयात आंतरराष्ट्रीय पातळीवरची, ज्याला आपण युनायटेड नेशन्स असं म्हणतो. तर या संयुक्त राष्ट्र संघटनानं वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. विकास अवस्थानुसार देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता संयुक्त राष्ट्रसंघानं विकास अवस्थानुसार जे देशांचं वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये विकसित देश, संक्रमण देश आणि विकसनशील देश अशा प्रकारे या विकास अवस्थानुसार देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की संयुक्त राष्ट्र संघटना विकास अवस्थानुसार ज्यावेळी देशांचं वर्गीकरण करते त्यावेळी ते वर्गीकरण आपल्या WESP या अहवालामध्ये करते. आता WESP म्हणजे काय, तर वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स याला आपण म्हणतो WESP. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला लक्षामध्ये ठेवताना आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे की संयुक्त राष्ट्र संघटना विकास अवस्थानुसार देशांचं वर्गीकरण करताना 3 प्रकारे वर्गीकरण करते. त्यातला पहिला आहे विकसित देश, दुसरा आहे संक्रमण देश, तिसरा आहे विकसनशील देश. संक्रमण देश म्हणजे काय, संक्रमण देश विकसनशील देशांच्या गटामध्येच मोडले जातात, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे या ठिकाणी 3 प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटना या देशांचं वर्गीकरण करते आणि केलेलं वर्गीकरण आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स या अहवालामध्ये जाहीर करते. अशा प्रकारे WESP अहवाल याला संक्षिप्त नावाने ओळखलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं. सुरुवातीला आपण काय म्हटलं, संयुक्त राष्ट्र संघटना विकास अवस्थेनुसार वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण करते. त्याच्यामध्ये विकसित देश, संक्रमण देश, विकसनशील देश अशा प्रकारे वर्गीकरण करते आणि हे वर्गीकरण WESP या अहवालामध्ये जाहीर करते. व WESP याचा लॉंग फॉर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल, परीक्षेत विचारतील. तर वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स असं याला म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. संयुक्त राष्ट्रसंघातील तज्ज्ञांच्या मते अविकसित देशांमध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो? आता आपण संयुक्त राष्ट्रसंघामधील जे काही तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी अविकसित देश म्हणजे काय, कोणत्या देशांचा अविकसित देशांमध्ये समावेश होतो हे समजावून सांगितलेलं आहे किंवा स्पष्ट केलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघामधील तज्ज्ञ म्हणतात ज्या राष्ट्रांचं दरडोई उत्पन्न, आता या ठिकाणी मी काय उल्लेख करतोय पहा, दरडोई उत्पन्न म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने विकास अवस्थानुसार देशांचं वर्गीकरण करताना कशाच्या आधारे केलेलं आहे, दरडोई उत्पन्नाचा विचार केलेला आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये विचारतील. तर संयुक्त राष्ट्रसंघानं दरडोई उत्पन्नाच्या आधारे सांगितलं की कोण अविकसित देश आहे. मग आता काय सांगितलं आहे हे आपण समजावून घेऊया. संयुक्त राष्ट्रसंघामधील तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या राष्ट्रांचं दरडोई उत्पन्न अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम युरोप यासारखे जे विकसित देश आहे त्या देशांच्या तुलनेमध्ये कमी आहे अशा देशांना अविकसित देश म्हणावं. म्हणजे आपण या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीलाच कशाच्या आधारे संयुक्त राष्ट्रसंघानं विकास अवस्थानुसार देशांचं वर्गीकरण केलं आहे, तर दरडोई उत्पन्नाचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघातल्या तज्ज्ञांनी केलेला आहे. त्याच्या आधारे अविकसित देश कशाला म्हणावं हे संयुक्त राष्ट्रसंघातल्या तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे. हे विचारतील कशाच्या आधारे, तर दरडोई उत्पन्नाच्या आधारे, हे लक्षात ठेवायचं. अहवाल कोणता, WESP हा अहवाल लक्षात ठेवायचा. आणि कोणते, तर विकसित देश, संक्रमण देश आणि विकसनशील देश या गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रसंघानं या विकास अवस्थांनुसार वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं.
UNDPने देशांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलेले आहे? यानंतर UNDP, ज्याला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतात, या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही देशाचं वर्गीकरण केलेलं आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेचा विचार करताना संयुक्त राष्ट्रसंघाचा ज्यावेळी विचार केला तर 3 पद्धतीनं वर्गीकरण केलेलं होतं: विकसित देश, संक्रमण देश, विकसनशील देश. पण UNDPचा जर विचार केला तर UNDPनं 4 प्रकारामध्ये देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. हे 4 प्रकार कोणते? तर अतिउच्च विकसित देश, उच्च विकसित देश, मध्यम विकसित देश आणि अल्प विकसित देश. अशा प्रकारे या 4 प्रकारांमध्ये UNDPनं जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि हे वर्गीकरण कशावरती आधारित आहे? UNDPनं जे केलेलं वर्गीकरण आहे ते HDI वरती आधारित आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक, याच्यावरती आधारित आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ज्ञांनी काय सांगितलं होतं? दरडोई उत्पन्न असा उल्लेख केलेला होता. या ठिकाणी UNDP काय म्हणते? HDI वर आधारित देशांचं वर्गीकरण UNDPने केले. लक्षात ठेवायचं आहे. UNDP कशाच्या आधारे देशांचं वर्गीकरण करते? तर UNDP मानव विकास निर्देशांकाच्या आधारे देशांचं वर्गीकरण करते. आणि याच्यामध्ये कोणकोणते प्रकार? 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसतंय. पहिला प्रकार आहे अतिउच्च विकसित देश, दुसरा प्रकार आहे उच्च विकसित देश, तिसरा प्रकार आहे मध्यम विकसित देश आणि चौथा प्रकार आहे अल्प विकसित देश. लक्षात येत आहे? UNDPनं 4 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. पहिली गोष्ट, 4 प्रकार कोणते ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर हे UNDP जे वर्गीकरण करते ते कशाच्या आधारावर करते हे लक्षात ठेवायचं. तर HDIच्या आधारावर, मानव विकास निर्देशांकाच्या आधारावर UNDP देशातल्या वेगवेगळ्या देशांचं, जगातल्या वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण करते. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. UNDPनं देशांचं वर्गीकरण करताना श्रेणी तयार केलेल्या आहेत. ह्या 4 श्रेणी आपण पाहिल्या होत्या. आता त्याच श्रेणीनुसार HDIचं प्रमाण त्या राष्ट्रांमध्ये किती आहेत, अशा देशांमध्ये किती आहे हे आपण पाहूयात. सुरुवातीला आपण अतिउच्च विकसित देश याचा विचार करूयात. अतिउच्च विकसित देश जे असतात त्याच्यामध्ये 0.800 पेक्षा जास्त मानव विकास निर्देशांकाचं प्रमाण असतं. HDIचं प्रमाण किती? 0.800 पेक्षा जास्त. दुसरं आहे उच्च विकसित देश. उच्च विकसित देश म्हणजे 0.700 ते 0.800 ज्या राष्ट्रांचा आहे, ज्या देशांचा आहे त्यांना उच्च विकसित देश असं म्हटलं जातं. त्यानंतर मध्यम विकसित देश. मध्यम विकसित देशांचा जर आपण विचार केला तर मध्यम विकसित देश 0.550 ते 0.700 असा जेवढ्या राष्ट्रांचा, जेवढ्या देशांचा मानव विकास निर्देशांक आहे, HDI आहे, त्या देशांचा समावेश मध्यम विकसित देशामध्ये होतो. आणि अल्प विकसित म्हणजे कमी HDI असणाऱ्या देशांचा जर विचार केला तर 0.550 पेक्षा कमी HDI ज्या देशांचा आहे त्यांचा समावेश कमी HDI असणाऱ्या देशांमध्ये होतो. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण उल्लेख केला, सुरुवातीला म्हटलं की UNDPचा विचार करताना कशाच्या आधारावरती. आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला, त्याची उत्तर तुम्हाला आली पाहिजेत. UNDP देशांचं वर्गीकरण किती पद्धतीने करते, किती श्रेणींमध्ये करते? 4 श्रेणींमध्ये करते. कोणकोणत्या आहेत 4 श्रेणी? अतिउच्च विकसित देश, उच्च विकसित देश, मध्यम विकसित देश आणि अल्प विकसित देश, असे 4 श्रेणी येतात. आणि ज्या 4 श्रेणींद्वारे वर्गीकरण केलं जातं ते वर्गीकरण कशावर आधारित असतं? तर मानव विकास निर्देशांकावरती आधारित असतं. याशिवाय आपल्याला आणखी असाही प्रश्न विचारतील की अतिउच्च विकसित देश आणि HDIचं प्रमाण अशा जोड्या लावाया म्हणून आपल्याला विचारतील. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अतिउच्च विकसित देशांमध्ये किती मानव विकास निर्देशांक असणाऱ्या देशांचा समावेश होतो, किती HDIचं प्रमाण असणाऱ्या देशांचा समावेश होतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 0.800 पेक्षा जास्त HDI असणारे देश अतिउच्च विकसित देश आहे, याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. 0.700 ते 0.800 असा ज्या राष्ट्रांचा HDI आहे अशा राष्ट्रांचा समावेश उच्च विकसित देशांमध्ये होतो. ज्या राष्ट्रांमध्ये 0.550 ते 0.700 असा HDI आहे अशा देशांचा समावेश मध्यम विकसित देशांमध्ये होतो. आणि ज्यांचा HDI 0.550 पेक्षा कमी आहे अशा देशांचा समावेश कमी HDI असणाऱ्या देशांमध्ये येतो. अशा प्रकारे 4 श्रेणींमध्ये
UNDP वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. UNDP नुसार विकसित देशांची लक्षणे कोणती असतात? UNDPनं विकसित देशांची लक्षणं सांगितलेली आहेत. कोणकोणती लक्षणं असतात हे UNDPने सांगितलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला खाली विचारतील की UNDPनं विकसित देशांची कोणती लक्षणे सांगितलेली आहेत, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण विचार करूयात की कोणती लक्षणं UNDPने सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था उच्च प्रतीची असणं, मजबूत असणं, उत्पन्न उच्च असणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तीव्र औद्योगिकीकरण ही विकसित देशांची लक्षणं UNDPने सांगितलेली आहेत. लक्षात येतं आहे, UNDPनं वेगवेगळ्या श्रेणींच्या आधारावर जगातल्या वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या वर्गीकरणाच्या आधारे त्यांनी सांगितलेलं आहे की अतिउच्च विकसित देश कोणते, उच्च विकसित देश कोणते, मध्यम विकसित देश कोणते आणि कमी उत्पन्न विकसणारे देश कोणते, कमी HDI असणारे देश कोणते. अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि यानंतर आपण विचारतोय की UNDPनं विकसित देशांची कोणती लक्षणं सांगितलेली आहेत. तर ही लक्षणं आपल्या लक्षात ठेवायची आहेत. अर्थव्यवस्था उच्च प्रतीची असणं, उत्पन्न उच्च असणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तीव्र औद्योगिकीकरण ह्या गोष्टी आपल्याला विकसित देशांमध्ये पाहायला मिळतात. आपण वेगवेगळ्या देशांमध्ये पाहतो की अर्थव्यवस्था, तिथे लोकांचं राहणीमान आपल्या लक्षात येतं. आपल्या राहणीमानामधील आणि त्यांच्या राहणीमानामधील आपल्याला फरक कळतो. याशिवाय उत्पन्नाचा जर विचार केला तर आज $1 आणि रुपयांची किती किंमत आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे उत्पन्न उच्च असणं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला असतो. मोठ्या प्रमाणामध्ये इनोव्हेशन झालेली असतात. याशिवाय तीव्र औद्योगिकीकरण, मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तंत्रज्ञान नवनवीन निर्माण होतं त्या उद्योगांना पुरवलं जातं. याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरण झालेलं असतं. द्वितीय क्षेत्राची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली असते. तर अशा प्रकारे विकसित देशांची लक्षणं या UNDPने सांगितलेली आहेत, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक बँकेने देशांचे वर्गीकरण कोणत्या गटांमध्ये केलेले आहे? यानंतर वर्ल्ड बँकेने म्हणजे जागतिक बँकेनं वेगवेगळ्या देशांचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण आपण समजावून घेणार आहोत. या ठिकाणी जागतिक बँकेचा जर विचार केला तर दरडोई उत्पन्न हे लक्षात आलं पाहिजे. कारण जागतिक बँकेनं दरडोई उत्पन्नाच्या आधारावरती या जगामधले जे वेगवेगळे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांच्या श्रेणी पाडलेल्या आहेत दरडोई उत्पन्नाच्या आधारावरती. ज्याप्रमाणे UNDPनं HDIच्या आधारावर वेगवेगळ्या देशांची श्रेणी तयार केलेल्या आहेत, त्याप्रमाणे जागतिक बँकेनं दरडोई उत्पन्नाच्या आधारावर वेगवेगळ्या देशांच्या श्रेणी केलेल्या आहेत आणि उत्पन्नाच्या आधारावरती आहेत. तर या श्रेणी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 श्रेणी पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये उच्च उत्पन्न गट आहे, उच्च मध्यम उत्पन्न गट, कमी मध्यम उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट, अशा 4 श्रेणीच्या आधारे देशांचं वर्गीकरण जागतिक बँकेनं केलेलं आहे. म्हणजे जागतिक बँकेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं, जागतिक बँकेनं किती श्रेणींच्या आधारावर जगातल्या वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. 4 श्रेणींच्या आधारावर. आधार कुठला धरला? दरडोई उत्पन्नाच्या आधारावर. श्रेणी कोणत्या आहेत? उच्च उत्पन्न गट, उच्च मध्यम उत्पन्न गट, कमी मध्यम उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट, अशा 4 श्रेणींच्या आधारावर जागतिक बँकेनं जगातल्या वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि हे जागतिक बँकेचं वर्गीकरण दरडोई उत्पन्नावर आधारित आहे. हे विचारतील कशावर आधारित आहे, तर दरडोई उत्पन्नावर आधारित आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. जागतिक बँकेनं ज्या दरडोई उत्पन्नाच्या आधारे जगामधल्या वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं जे उच्च उत्पन्न असणारे देश आहेत ते म्हणजे कोणते, तर $12,535 पेक्षा जास्त उत्पन्न असणारे जे देश आहेत त्या देशांचा समावेश उच्च उत्पन्न गटामध्ये केला जातो. आता ही सगळी जी आकडेवारी आहे त्या अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये आकडेवारी आहे. म्हणजे पुस्तकात तुम्हाला मागची आकडेवारी पाहायला मिळेल, पण ही अगदी अलीकडील कालावधीवरील आकडेवारी आहे, लक्षात ठेवायचं. ही गृहीत धरून आपल्याला पुढे जायचं. तर लक्षात ठेवायचं की उच्च उत्पन्न असणारे देश याच्यामध्ये $12,535 पेक्षा जास्त उत्पन्न ज्या देशांचं आहे
त्या देशांचा समावेश उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होतो. त्यानंतर येतात उच्च मध्यम उत्पन्न गटामधील देश. ज्यावेळी 4,046 ते $12,535 दरडोई उत्पन्न असणारे जे देश आहेत त्या देशांचा समावेश उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये होतो. त्यानंतर जो गट येतो तो आहे कमी मध्यम उत्पन्न गटामधील देश. 1,036 ते $4,045 दरडोई उत्पन्न असणारे जे देश आहे त्या देशांचा समावेश कमी मध्यम उत्पन्न गटामध्ये होतो. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचा जर विचार केला तर $1,036 पेक्षा कमी दरडोई उत्पन्न असणारे जे देश आहे त्या देशांचा समावेश अल्प उत्पन्न गटामध्ये होतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? जागतिक बँकेनं जगातल्या वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण 4 श्रेणींच्या आधारावरती केलेले आहे. या 4 श्रेणी दरडोई उत्पन्नाच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या 4 श्रेणी आपण पाहिल्या या ठिकाणी. उच्च उत्पन्न असणारे जे गट आहेत, देशांचा गट आहे तो म्हणजे $12,535 पेक्षा ज्या देशांचं उत्पन्न जास्त आहे त्यांचा समावेश होतो उच्च उत्पन्न असणाऱ्या देशामध्ये. त्यानंतर उच्च मध्यम उत्पन्न गटामधील जे देश आहेत त्याच्यामध्ये 4,046 ते $12,535 दरडोई उत्पन्न असणारे जे देश आहेत त्या देशांचा समावेश होतो उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये. आणि 1,036 ते $4,045 दरडोई उत्पन्न ज्या देशांचं आहे अशा देशांचा समावेश होतो कमी मध्यम उत्पन्न गटामध्ये. आणि अल्प उत्पन्न गटामध्ये ज्या देशांचं $1,036 पेक्षा कमी दरडोई उत्पन्न आहे अशा देशांचा समावेश अल्प उत्पन्न गटामध्ये होतो किंवा अल्प उत्पन्न गटामधील देशांमध्ये होतो. हे लक्षामध्ये ठेवायचे. अशा प्रकारे जागतिक बँकेनं हे वर्गीकरण केलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. जागतिक व्यापार संघटनेने देशांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलेले आहे? ज्याप्रमाणे जागतिक बँकेनं आणि UNDPनं देशांचं वर्गीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना, ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, तर या जागतिक व्यापार संघटनेनं देशांचं वर्गीकरण केलेलं आहे का आणि ते कोणत्या प्रकारे केलेलं आहे आपण समजून घेऊया. सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला जर विचारलं की जागतिक व्यापार संघटना या संघटनेनं विकसित देश आणि विकसनशील देश या व्याख्या निर्धारित केलेल्या आहेत का आणि केलेल्या आहेत तर कशाच्या आधारावर. या ठिकाणी स्पष्टपणे लक्षामध्ये ठेवायचं. जर विधानामध्ये आले तरी आपल्या लक्षामध्ये राहिलं पाहिजे. तर जागतिक व्यापार संघटना या संघटनेनं विकसित देश आणि विकसनशील देश या व्याख्या निर्धारित केलेल्या नाहीत. स्पष्टपणे लक्षात ठेवायचं. जागतिक व्यापार संघटनेनं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननं विकसित देश आणि विकसनशील देश या व्याख्या निर्धारित केलेल्या नाही. तर यामधले जे सदस्य देश आहेत, जागतिक व्यापार संघटनेचे जे सदस्य देश आहेत ते स्वतःच घोषित करतात की ते विकसनशील आहेत की विकसित आहे. ही पद्धत आहे, लक्षात ठेवायचं आहे. जागतिक व्यापार संघटना स्वतः जाहीर करत नाही किंवा अशा व्याख्याही जागतिक व्यापार संघटनेने निर्धारित केलेलं नाही की जगातला एखादा देश विकसित आहे का अविकसित आहे. तर जागतिक व्यापार संघटनेचे जे काही सदस्य देश आहेत ते सदस्य देश स्वतःच घोषित करतात की ते विकसनशील आहेत का विकसित आहेत. अशी पद्धत आहे जागतिक व्यापार संघटनेची. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. रॅगनर नरक्से यांच्या मते अविकसित देशांची व्याख्या. यानंतर आपण वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी अविकसित देशांच्या काही व्याख्या केलेल्या आहे, त्याची वैशिष्ट्य सांगितलेली आहे. तर ते व्याख्या आणि वैशिष्ट्य आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला प्राध्यापक रॅगनर नरक्से यांचा विचार करूयात. या अर्थतज्ञांना अविकसित देशांची व्याख्या केलेली आहे आणि अविकसित देशांची व्याख्या बॅलन्स्ड ग्रोथ थेअरी या सिद्धांतामध्ये प्राध्यापक रॅगनर नरक्से यांनी केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला व्याख्या पाहण्या अगोदर कोणत्या सिद्धांतामध्ये ही व्याख्या करण्यात आलेली आहे तो सिद्धांत लक्षामध्ये ठेवायचा आहे. बॅलन्स्ड ग्रोथ थेअरी सिद्धांत प्रसिद्ध होता. या सिद्धांतामध्ये प्राध्यापक रॅगनर नरक्से यांनी या अविकसित देशांची व्याख्या केलेली आहे. या अर्थतज्ञाच्या मते अविकसित देश म्हणजे काय, तर अशा प्रकारचे देश ज्या देशामध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेमध्ये भांडवलाची कमतरता असते. थोडासा विचार करा.
यालाच आपण विकसनशील देश असंही म्हणतो. खरोखरच असं असतं का? आपल्या देशाचा विचार करा. आपला देश हे विकसनशील देश आहे. आपल्याला आपल्या देशाला विकसनशील देश असं म्हणावं लागतं. याचं कारण आपल्या देशाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. तर या ठिकाणी आपल्याला मुद्दा लक्षामध्ये हा घ्यायचा की या व्याख्येमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या देशामध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोत यांच्या तुलनेमध्ये भांडवलाची कमतरता असते. लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्या देशामध्ये आहे का? आहे. त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये दिसून येते. पण या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी जे भांडवल लागतं ते भांडवलाची कमतरता आपल्या देशामध्ये आहे. आज आपण पाहतो की आपले पंतप्रधान वेगवेगळ्या देशांमध्ये जातात, त्या देशांशी करार करतात, त्या देशामधील वेगवेगळ्या कंपन्यांना आपल्याकडे आणण्यासाठी उद्युक्त करतात, त्यांना वेगवेगळ्या सवलती देतात, त्यांना सांगतात आमच्याकडे मजूरबळ मोठ्या प्रमाणामध्ये आणि तुम्हाला कमी किमतीमध्ये कमी भांडवलामध्ये उपलब्ध होईल. अशा प्रकारे मोठमोठे प्रकल्प आपल्याकडे आणले जातात. कोरोनाच्या काळामध्ये अनेक कंपन्या चीनमधून भारतामध्ये येत आहेत. तर अशा प्रकारे आपल्या देशामध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. पण लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेमध्ये भांडवलाचा जर विचार केला तर भांडवलाची कमतरता आपल्या देशामध्ये दिसून येते. तर अशा प्रकारे प्राध्यापक रॅग्नर नक्से यांनी बॅलन्स्ड ग्रोथ थेरी या सिद्धांतामध्ये ही व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्येमध्ये म्हणतात की अविकसित देश म्हणजे अशा प्रकारचे देश ज्या देशामध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोत यांच्या तुलनेमध्ये भांडवलाची कमतरता असते. आता या ठिकाणी प्राध्यापक रॅग्नर नक्से यांची काही पुस्तकं पण आहेत. तर ती पुस्तकंही आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागतील. Conditions of International Monetary Equilibrium, published in 1945. Some aspects of capital accumulation in underdeveloped countries. Published in 1952. Problems of capital formation in underdeveloped countries. Published in 1953. Equilibrium and growth in the world economy. अशा प्रकारे ही 4 पुस्तकं ह्या प्राध्यापक रॅग्नर नक्से यांनी लिहिलेली आहेत. हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी प्राध्यापक रॅग्नर नक्से यांचा विचार करताना आपल्याला काय लक्षामध्ये ठेवायचं आहे, तर त्यांनी ज्या सिद्धांतामध्ये ही व्याख्या सांगितलेली आहे तो सिद्धांत, त्या सिद्धांताचं नाव आहे बॅलन्स्ड ग्रोथ थेरी, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर अविकसित देशांची व्याख्या करताना त्यांनी कशावरती भर दिला, तर त्यांनी सांगितलं की अविकसित देश म्हणजे अशा प्रकारचे देश असतात ज्या देशांमध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोत यांच्या तुलनेमध्ये भांडवलाची कमतरता असते, त्याच्यामुळे त्यांचा विकास झालेला नसतो. तर अशा प्रकारे प्राध्यापक रॅग्नर नक्से यांनी विकसित देशांची केलेली व्याख्या या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची. जेकब वायनर यांच्या मते अविकसित देशांची व्याख्या. रॅग्नर नक्से यांच्यानंतर जेकब वायनर या अर्थतज्ञानं अविकसित देशांची केलेली व्याख्या आपण समजावून घेऊया. जेकब वायनर म्हणतात की ज्या देशामध्ये भांडवल, मजूर, नैसर्गिक स्रोत यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असते आणि यापासून लोकसंख्येचा विकास होऊ शकतो, तसंच दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते, अशा देशांना अविकसित देश म्हणावं, अशा प्रकारची व्याख्या जेकब वायनर या अर्थतज्ञानं केलेली आहे. या ठिकाणी आपण काय म्हटलो पहा, जेकब वायनर यांच्या मते ज्या देशामध्ये भांडवल, मजूर, नैसर्गिक स्रोत यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावरती आहे. आता या ठिकाणी पहा कशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भांडवल, मजूर आणि नैसर्गिक स्रोत यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे आणि यापासून लोकसंख्येचा विकास होऊ शकतो. याशिवाय त्यांचं दरडोई उत्पन्न वाढू शकते. अशा प्रकारचे जे देश आहेत त्या देशांना अविकसित देश म्हणावं, अशी व्याख्या जेकब वायनर यांनी केलेली आहे. म्हणजे जेकब वायनर यांचं मत असं आहे की अशा देशांमध्ये आता सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि या सुविधांच्या आधारे हळूहळू टप्प्याटप्प्याने या देशांचा विकास होऊ शकतो, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढू शकतं. अशा देशांना अविकसित देश म्हणावं. म्हणजे थोडक्यात अशा देशांचं दरडोई उत्पन्न अजून वाढलेलं नाही पण वाढू शकतं. याशिवाय अशा देशांचा विकास होऊ शकतो, तर अशा देशांना अविकसित देश म्हणावं, अशा प्रकारे जेकब वायनर या अर्थतज्ञानं या अविकसित देशांची व्याख्या केलेली आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी
जेकब वॉयनर यांची काही पुस्तकं आहेत, ती पुस्तकंही आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावी लागतील. तर ती पुस्तकं आपण पाहूयात. Customs Union Issue. Studies in the Theory of International Trade. Essays on the Intellectual History of Economics. The Role of Providence in the Social Order. Dumping, a Problem in International Trade. Cost Curves and Supply Curves. The American Interest in the Colonial Problem. Guide to John Rye's Life of Adam Smith. Problems of Monetary Control. Balanced deflation, inflation, or more depression. The United States in a multinational economy. अविकसित देशांची लक्षणे कोणती असतात? यानंतर आपण अविकसित देशांची लक्षणं पाहूयात. आपण पाहिलं की वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी सांगितलं की विकसित देश कोणाला म्हणावं, अविकसित देश कोणाला म्हणावं. काही अर्थतज्ज्ञांनी सांगितलं की काही अविकसित देश म्हणजे नेमकी कोणती सिच्युएशन, कोणती परिस्थिती अशा देशांमध्ये असते. पण आपल्याला जर विधानांच्या माध्यमामध्ये असं विचारलं की अविकसित देशांची खालीलपैकी सध्याची लक्षणं कोणती आहेत, कशाच्या आधारावर आपल्याला एखाद्या देशाला आता अविकसित देश म्हणता येईल, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 1036 पेक्षा किंवा $1036 पेक्षा ज्यांचं दरडोई उत्पन्न कमी आहे, असे कमी उत्पन्न असणारे देश, कमी प्रतीचं राहणीमान असणारे देश, औद्योगिक क्षेत्राचा कमी विकास झालेले देश, मानव विकास निर्देशांक कमी असणारे देश, ही लक्षणं अविकसित देशांची असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. याशिवाय आपण उल्लेख केल्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्र अशा देशांमध्ये अविकसित आहे, कमी प्रतीचं राहणीमान आणि 0.550 पेक्षा कमी मानव विकास निर्देशांक असणारे देश, या देशांचा समावेश अविकसित देशांमध्ये होतो. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं.